नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। नमस्कार, आप देख रहे हैं नव भारत समाचार। मैं हूं नेहा राठी। आइए देखते हैं आज की बड़ी खबर। नागपुर पुलिस ने फरौती वसूली और महिला कलाकार से छेड़खानी के गंभीर मामलों में फरार चल रहे कुख्यात अपराधी आशीष कुर्बे उर्फ बोमा को आखिरकार गिरफ्तार कर लिया। शाम पुलिस ने उसे गंजीपेट 6 से दबोच लिया। चर्चित अपराधी और सटोरियो बोमा पर एक व्यापारी से 20 लाख रुपए की फिरौती मांगने और एस बार में महिला कलाकार से छेड़खानी करने के आरोप हैं। मामला दर्ज होते ही वह शहर छोड़कर फरार हो गया था और लगातार पुलिस को चकमा दे रहा था। सदर MIDC पुलिस और क्राइम ब्रांच की टीमें उसकी तलाश में जुटी थीं। इसी दौरान DCP जोन 3 राहुल मदनी की टीम को सूचना मिली कि बोमा गंजीपेट परिसर में अपने एक रिश्तेदार से मिलने आया है। सूचना मिलते ही पुलिस ने पूरे इलाके में जाल बिछाया। जैसे ही बोमा बाहर निकला, पुलिस ने उसे धर दबोचा। बोमा ने जनवरी 2025 में अग्रवाल से 1 करोड़ 20 लाख रुपए उधार मांगे थे। इनकार करने पर उसने गोली मारने की धमकी देते हुए 20 लाख रुपए की फिरौती मांगी थी। इसी दौरान MIDC थाना क्षेत्र स्थित एक एस बार में बोमा ने महिला कलाकार से छेड़खानी की और पिस्तौल दिखाकर धमकाया। पुलिस ने बोमा को पकड़ने के लिए कई ठिकानों और ज्वेलरी दुकानों पर छापेमारी की, लेकिन वह फरार रहा। आखिरकार शनिवार को नागपुर पुलिस को बड़ी सफलता हाथ लगी। डिसेंबर महिन्यामध्ये फिर्यादी जे आहेत त्यांनी तक्रार इंदर कुमार अग्रवाल एक व्यावसायिक आहेत, त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की दिनांक त्यांना काही मोबाईलवरून व्हॉट्सअप मेसेजद्वारे आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप कॉल करून ज्या क्रमांकावरून त्यांनी त्यांच्या ओळखीचा एक आशिष उर्फ बोमा कुबडे याने वेगवेगळ्या वेळी त्यांना भेटून त्याचबरोबर त्यांना दमदाटी करून धमकी देऊन पैशाची मागणी केली होती। घटनेच्या तारखेला त्यांनी फिर्यादीला त्यांच्या घराजवळ बोलावून घराच्या खाली बोलावून मारहाण करून शिवीगाळ करून त्यांना 20 लाख रुपयाची खंडणी मागितली। त्याचबरोबर फिर्यादीचं म्हणणं की त्यांना त्या ठिकाणी त्यांनी वेपन देखील दाखवून दिलं होतं। गन पॉईंटवर 20 लाख रुपये दे नाही तर जिवंत मारून टाकेन अशा पद्धतीने धमकवले आणि त्यानंतर त्याला वेळ दिला होता। सलामती चाहता है तो 20 लाख रुपये दे दे वरना गोली से मार दूंगा अशी धमकी दिल्यावरून आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवर आपण खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याचा पोलीस पथक शोध घेत असताना त्याला काल परवा दिवशी दिनांक 18 रोजी पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे। ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी व उपचारानंतर त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यातील आरोपीला आता मान्य न्यायालयासमोर समक्ष हजर करून पोलीस कोठडीत घेऊन त्याचा अधिक तपास करत आहोत। त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार व इतर त्याचे कोणी साथीदार त्यामध्ये सामील आहेत काय या संबंधात अधिक तपास करीत आहोत। सर, बोमाचा यापूर्वीचा रेकॉर्ड काय आहे? यापूर्वीच्या MIDC सुद्धा एक गुन्हा दाखल आहे, ते गुन्हेसुद्धाचे भांडतड आहे काय माहिती? यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली असता त्याच्यावरती यापूर्वी जुगार कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। तसेच डिसेंबर महिन्यामध्ये MIDC पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे देखील एक विनयभंग व धमकी देण्याचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात देखील आरोपी फरार आहे आणि त्या गुन्ह्याचा देखील तपास सध्या प्रलंबित आहे। त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई संबंधित पोलीस स्टेशन करीत आहे।